आज कळंब चांदोली जिल्हा परिषद गटामधील आमच्या नौके गावातील सर्व महिला भक्ती शक्ती यात्रेनिमित्त दिंडोरी स्वामी दर्शन व वणीची आई यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज चाललेलो आहोत. आज ही जी यात्रेचं जे नियोजन केलेलं आहे ते जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य कुलसेवनी सचिन भाऊ भोर, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याच्या माजी सभापती उषाताई रमेश कानाडे व सीमाताई रमेश खिल्लारी यांच्या वतीनं हे महिलांसाठी भक्ती शक्ती यात्रेच्या माध्यमातून देवदर्शनाची या ठिकाणी यांच्या मार्फत व्यवस्था केलेली आहे. यामध्ये महिलांसाठी सकाळी सुसज्ज अशी बस व्यवस्था, जेणेकरून कोणत्या प्रकारचा बसमध्ये त्रास होणार नाही अशी बस व्यवस्था असेल, किंवा सकाळी नाश्ता पाणी व आता या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं जेवण या ठिकाणी दिलेलं आहे. जेवण चांगलं होतं का? हा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, महिलांना जेवण महत्वाचं आहे. नुसती शब्द आपण ट्रिप काढतो, परंतु जेवण, कारण नंतर आम्हाला संध्याकाळी जाऊन महिला ओरडणार असणार आहे काय जेवण होतं काय असं होतं. मग त्याला मी इथं तोंडावर विचारलं बाबा जेवण चांगलं होतं का. त्यानंतर आता या ठिकाणी एक तासाभरात वणीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी रोपवेची सगळ्यांना व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना तिकिटाचं आयोजक हे या कानाडे ताई असतील किंवा भोरवहिनी असतील किंवा खिलारी ताई असतील यांच्या वतीने केलेलं आहे. व या ठिकाणी वणीच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी स्वामींच्या मठामध्ये या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन होणार आहे व त्यानंतर या ठिकाणी भोजन घेऊन आम्ही परत आमच्या गावात लौकीकडे जाणार आहोत. यामध्ये आज या ठिकाणी महिलांनी आपला जो आजचा दिवस आहे तो अर्धा दिवस तरी एक चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेला आहे व पुढचा राहिलेला दिवस ते चांगल्या प्रकारे एन्जॉय करतील. मी आमच्या सर्व महिलांच्या वतीनं या ठिकाणी तिघींचेही हार्दिक असे आभार मानतो. धन्यवाद. परत पुन्हा एकदा ह्या तिघी जणींच्या नंतर पुन्हा एकदा एक चांगल्या ट्रिपचं आयोजन या महिलांसाठी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.